बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक काशीद लिखित कादंबरी सुवर्णशंख, भाग 6. शंखाविषयी रामला खूप वाईट वाटले. मागील काही महिने त्याच्यामुळे रामला मनातील सर्व इच्छा पूर्ण करता आल्या. स्वतःच्या हातावर गोंदलेल्या सुवर्णशंखाकडे तो पाहत होता. पक्ष्यांच्या कलकलाटाने तो सावध झाला. पिशवीसह राम एक अज्ञात बेटावर आला होता. बेट आकाराने मोठे होते. दाट झाडीने ते व्यापले होते. राम आईवडिलांना शोधू लागला. जमिनीवर अनेक कीटक वळवळत होते. तिथे वस्ती दिसत नव्हती. तो मनातून घाबरला. इथे आईवडील कसे असतील, कारण इथे मानवी जीवनासाठी विषम परिस्थिती आहे. चालत चालत तो बेटाच्या मध्यभागात आला. तेथे 2 झाडांच्या दरम्यान खाली लाकडे टाकून त्यावर एक झोपडी होती. एक मुलगा काही अंतरावर झाडांची फळे तोडत होता. चुणचुणीत रामसारखाच गोरा, लांब नाक असणारा उंचापुरा कोण असावा तो? राम त्याच्या जवळ आला. तो थोडा घाबरला, कारण तिथं कोणी माणूस त्यानं पाहिला नव्हता. राम का रे तू? हो. तू कसं ओळखलंस? तुझे आई वडील सतत तुझ्याविषयीच बोलत असतात. कुठे आहेत ते? मी आतुर आहे त्यांना पाहायला. चल, मी घेऊन जातो तुला. तो रामला घेऊन झोपडीच्या दारापर्यंत आला. त्याने झोपडीच्या दारातून हाक मारली. आई, बाबा, बघा तुमचा राम तुम्हाला भेटायला आलाय. क्षणभर रामचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. क्षणार्धात रामचे आई वडील बाहेर आले. रामने त्यांचं दर्शन घेतलं. ते खूप खुश झाले होते. ते सगळे झोपडीत गेले. रामचा आनंद गगनात मावत नव्हता. ईश्वरासमान आईवडील आपल्याला पुन्हा जिवंत पाहायला मिळतील असं त्याला वाटत नव्हतं. त्यानं मनोमन ईश्वराचे, शंखदेवाचे आभार मानले. आईने रामला विचारले, तू इथे कसा आलास? रामने सुवर्णशंखाची कथा सांगितली. 6 इच्छेबद्दल सांगितले. त्यांच्या सहाय्याने आपण इथवर आल्याचे सांगितले. त्या मुलाने रामला पिण्यासाठी पाणी दिले. ते पाणी एका लाकडी पात्रात दिले होते. रामला कसे तरीच वाटले. आपल्या आईवडिलांनी किती हालात दिवस काढले असतील याची त्याला कल्पना आली. मुलाने तोडून आणलेली फळे एका झाडाच्या पानात मांडली. सर्वांनी ती फळे खाल्ली. आई, बाबा, तुम्ही इथे कसे आलात आणि हा मुलगा कोण आहे? रामने विचारले. रामच्या वडिलांनी घटना सांगायला सुरुवात केली. आम्ही लग्नासाठी जहाजाने गेलो होतो. तिथे पोहोचलो. लग्न लावले. कार्यक्रम आनंदात पार पडला. परत येताना थोड्या अंतरावर आम्ही सुखरूप आलो. पुढे एकाएकी वादळ सुरू झालं. जहाज हलू लागलं. आम्ही सावध होण्याच्या आत जोराची लाट आली. जहाजच पालते झालं. काही कळण्याआधी मोठ्या मोठ्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. थोड्या वेळानं जहाजातील ओंडके पाण्यात पडलेले दिसले. मी एक ओंडका घेतला आणि तुझ्या आईला शोधू लागलो. मीही खूप दमलो होतो. नाकात तोंडात पाणी गेलं होतं. पाण्याच्या पृष्ठभागावर आल्यावर पोहता येत असल्यामुळं हातपाय हलवले. त्याने औंढा गिळला आणि पुढे सांगायला सुरुवात केली. बहुतांश माणसे दूरवर तरंगताना दिसत होती. मी खूप शोधाशोध केली. दूर अंतरावर तुझी आई मला दिसली. ती बेशुद्धच होती. मी तिला जोराने हलवले. तिने डोळे उघडले. मला बरे वाटले. मी तिला माझा ओंडका दिला. जहाजातील बसण्याचे लाकडी ओंडके वाहून जात होते. त्यातील आणखी एक ओंडका घेतला. जोराचे वादळ सुरू झाले. आम्ही लाटा नेतील तिकडं ओढले जात होतो. काही अंतरावर हा रडताना दिसला. त्याचे आईवडील दोघेही त्याला तरंगताना दिसले. त्याने खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना तो वाचवू शकला नाही. तो रडत होता. मी त्याला धीर दिला. तोही वाहत वाहत आमच्यासोबत काठापर्यंत आला. अंधार पडला होता. ओंडक्याच्या साहाय्याने आम्ही कसे तरी या बेटापर्यंत पोहोचलो. 8-9 तास आम्ही कोणत्या दिशेने वाहत होतो तेच आम्हाला कळलं नाही. रात्री उशिरा आम्ही या बेटावर आलो. कुठून तरी मदत येईल या आशेवर आम्ही खूप दिवस वाट पाहिली.
मदत मात्र काही मिळाली नाही. त्या दिवसापासून आम्ही या बेटावर आहोत. या मुलानं आमची खूप सेवा केली आहे. पहिल्यांदा या बेटावर आलो तेव्हा आम्ही दोघेही आजारी होतो. इतके की जगण्याची आस सुटली होती. इकडून तिकडून फळे गोळा करून याने आम्हाला जगवलं. वडिलांचं बोलणं थांबलं. रामला त्याचं कौतुक वाटलं. रामने त्याला घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. धन्यवाद भावा, आज तुझ्यामुळे मी माझ्या आईवडिलांना पाहू शकलो. धन्यवाद कशासाठी? माझे आईवडील असते किंवा कोणाचेही आईवडील असते तरी मी असाच वागलो असतो. माणुसकी आहे तोवरच माणसाला अर्थ आहे. तुझं नाव काय? माझं नाव अमर आहे. अमर, आजपासून तू माझा भाऊ आणि यापुढे तू नेहमीसाठी आमच्यासोबतच राहावंस अशी माझी इच्छा आहे. कारण एकटेपणाचं दुःख मी अनुभवलेलं आहे. हो, मलाही आवडेल तुम्हा सर्वांसोबत राहायला. इथे खूप कीटक आहेत. तुम्हाला चावले असतील ना ते? हो, हे पहा, आमचे हात पाय सर्वत्र चावले आहेत. तरी आम्ही दिवसा या झोपडीत आणि रात्री झाडावर झोपलो म्हणून बचावलो. इथे खूप हिंस्र श्वापदेही आहेत, वडील रामला म्हणाले. रामने भरभर पिशवीतील औषधे काढली आणि तिघांनाही लावायला दिली. बराच वेळ त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. रामच्या लक्षात आलं की सर्वांचे कपडे फाटले आहेत. रामने त्याला तरुणाच्या कुटुंबाने दिलेले कपडे वडिलांना दिले. स्वतःचा एक कपड्याचा जोड अमरला दिला. त्याने दिलेली साडी आईला दिली. रामने अमरला विचारले, तुम्ही इथून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न केले नाहीत? एकदा प्रयत्न केला होता. किनाऱ्याजवळ आम्ही आलो होतो. अस्वलाने आमच्यावर हल्ला केला. हे दोघे पुढे होते व मी मागे होतो. अस्वल समोरून आला होता. काही दगड मी झाडाच्या आडून त्याच्यावर भिरकावले. खूप आरडाओरडा केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे व आरड्याओरड्यामुळे अस्वल परत फिरले. किनाऱ्यावरून समुद्रात मी यांना घेऊन पोहू शकणार नव्हतो. एकही बोट इकडे येताना दिसली नाही. मग आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. अमरने सांगितले. योग्य निर्णय घेतला, परंतु आता आपण पुन्हा परत जाण्यासाठी प्रयत्न करूयात, राम म्हणाला. रामने त्यांना योजना सांगितली. सर्वप्रथम आपण किनाऱ्याजवळील भागात जाण्याचा प्रयत्न करूया. मला तराफा बनवता येतो. योग्य संधी पाहून आपण तराफ्यासह चौघेजण किनारा सोडू. तिघांनीही होकार दिला, कारण ते खूपच नरक यातना भोगत होते. रामने पिशवीत आणलेले अन्नपदार्थ त्या तिघांना खायला दिले. 6 महिन्यांनी घरचं जेवण त्यांना मिळत होतं. अंधार पडला तसे सर्वजण झाडावर चढले. झाडांच्या 2 समांतर फांद्यादरम्यान आडव्या खाचा करून त्यांनी 2 फांद्यावर झोपण्याची जागा केली होती. सर्वजण तिथे बसून गप्पा मारू लागले. रामने आपल्या हाताने आईवडिलांना औषध लावले. अशक्तपणा कमी करण्यासाठी एक जडीबुटीही खायला दिली. आईवडील भेटल्याच्या आनंदात त्यांना कधी झोप लागली हे कळलंही नाही. सकाळी झोपडीपासून काही अंतरावर असणाऱ्या झऱ्यावर त्याने आंघोळ केली. राम नियोजनाप्रमाणे तयारला लागला. अमरही त्याला मदत करत होता. लवचिक आणि लहान आकाराच्या फांद्यांच्या सहाय्याने त्याने 3 धनुष्य बनवले. काही बाण बनवले. रामकडे पिशवी होती, त्यात काही फळेही होती. 6 महिने जिथे वास्तव्य होते त्या मातीला त्यांनी वंदन केले. पुढे राम, मध्ये आई, नंतर वडील आणि शेवटी अमर अशी ही मंडळी बेटाच्या मध्यभागातून किनाऱ्याकडे निघाली होती. सावध पावले टाकत हिंस्र श्वापदांचा अंदाज घेत ही मंडळी किनाऱ्याकडे चालू लागली. पायात चपला नाहीत. परिसरही निबिड अरण्याचा. अशा स्थितीत त्यांची वाटचाल चालू होती. वाऱ्याने पानाची होणारी सळसळ त्यांना ऐकू येत होती. थंडी थोडी कमी होऊन दुपारचे ऊन पडू लागले. वातावरणातील गारवा कमी होऊन उष्णता वाढू लागली. दुपारी 1-2च्या सुमारास एका झऱ्याजवळ ते आले. सर्वांनी हातपाय धुतले. सोबत आणलेली फळे खाल्ली. आई वडील दमले होते. त्यांनीही विश्रांती घेतली. राम आणि अमर दोघेही तरुण सोबत असल्यामुळे त्यांना आता भीती वाटत नव्हती. रामने पिशवीत आणलेल्या साहित्याबद्दल सर्वांना सांगितले. राजाने दिलेल्या मोहराही त्यांना दाखवल्या. विविध ठिकाणच्या लोकांनी दिलेला आदर व प्रेमाविषयी त्यांना सांगितलं. ऊन कमी झालं होतं.
अंधार पडेपर्यंत किनाऱ्यावर पोहोचायचं होतं. सर्वजण प्रवासाला तयार झाले. हळूहळू वाटचाल सुरू झाली. हरणांचा एक सुंदर कळप त्यांच्या बाजूने जाताना त्यांनी पाहिला. चालताना सळसळणारे जमिनीवरचे जीव, पळणाऱ्या प्राण्यांचे आवाज लक्ष वेधत होते. मध्येच एखादा सूर्यकिरण दाट झाडीतून खाली उतरत असे. असा सुंदर ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. सूर्यास्त होईपर्यंत बरेच दूर आले होते. रस्त्यात काही नारळाची झाडं लागली. रामनं सरसर झाडावर चढून काही नारळं तोडली. लांब लांब पानामध्ये गुंडाळून अमरनं ती सोबत घेतली. अंधार पडू लागला. त्यांच्या पावलांचा वेग वाढला. ते आता किनाऱ्याच्या अगदी जवळ आले होते. अंधार पडला होता. नारळ तोडण्यासाठी जंगलातील प्रमुखाने एक छोटे हत्यार त्याला दिले होते. रामने ते पिशवीतून काढले. नारळातील वरचा भाग वेगळा करून सर्वजण नारळ पाणी पिले. उरलेली फळेही त्यांनी खाल्ली. एका मध्यम आकाराच्या झाडावर राम चढला. 2-3 वेल एकत्र करून आईवडिलांना हळूहळू झाडावर चढवले. शेवटी अमर झाडावर चढला. ती रात्र त्यांनी झाडावरच काढली. पहाटे उठून राम आणि अमर खाली आले. थंडी खूप वाजत होती. वाळलेला पाला पाचोळा गोळा करून त्यांनी खोडावर नेला. रामने शिरगोळ्याच्या सहाय्याने जाळ केला. आईवडिलांना थोडी ऊब मिळाली. दोघांनाही बरं वाटलं. सकाळी सर्वजण खाली आले. बेटाच्या बाजूने अतिशय निमुळता किनारा होता. आईवडिलांना किनाऱ्याच्या बाजूला थांबवले. रामने अमरला सोबत घेतले. वेगवेगळ्या आकाराच्या वाळलेल्या फांद्या गोळा केल्या. त्या ओढून किनाऱ्याच्या बाजूला नेल्या. दुपारपर्यंत तो हवी तशी लाकडे गोळा करत होता. त्याला काही कंदमुळेही सापडली. त्याने ती खणून काढली. त्याला तराफा बनवायचा होता. परंतु चौघांना जायचे असल्यामुळे त्याला थोडा होडीचा आकार द्यावा लागणार होता. त्याने वाळूत तसे चित्र तयार केले. सर्वांनी कंदमुळे खाल्ली. नाळाचे पाणी पिले. दुपारी थोडी विश्रांती घेऊन राम व अमर कामाला लागले. राम स्वतःकडील हत्याराच्या सहाय्याने लाकडाला आकार देऊ लागला. वाळलेल्या फांद्यांचाच त्याने वापर केला होता. 8 समान आकाराच्या मजबूत फांद्या व्यवस्थित करून त्याने होडीचा तळ म्हणून वापरल्या. त्या फांद्यांना खाचा करून त्या एकमेकांशी संलग्न केल्या. पुढच्या कडेला निमुळता आकार ठेवला. दोन्ही बाजूलाही लाकडे लावावी लागणार होती. त्यांनी काही वाळलेल्या फांद्या व वेली आणून दोन्ही बाजूला लागणारा तट तयार करायला सुरुवात केली. दाट झाडीतून वाळलेली लाकडे शोधून आणायला वेळ लागत होता. 3ऱ्या प्रहरापर्यंत अर्ध काम झालं होतं. काम सोपं नव्हतं, परंतु दोघेही लक्ष नजरेसमोर ठेवून प्रयत्न करीत होते. जेवढी आवश्यक आहेत तेवढी वाळलेली लाकडे त्यांनी शोधून आणली. संध्याकाळपर्यंत तळ आणि बाजूचा तट त्यांनी पूर्ण केला होता. हळूहळू अंधार पडू लागला होता. किनाऱ्यावर फिरणारे आई वडील त्या दोघांना म्हणाले, "वाह, होडी तर छान बनवली आहे. परंतु आता अंधार पडलाय, तेव्हा राहिलेलं काम सकाळी लवकर उठून पूर्ण करा." आई म्हणाली, "होय बाळांनो, तुम्ही आता दमला असाल, थोडी विश्रांती घ्या." राम म्हणाला, "ठीक आहे, आज आपण होडीतच मुक्काम करूया. मी जाऊन पाणी व फळे घेऊन येतो. माझ्याकडे महाराजांनी दिलेली चांबडी पिशवी आहे." अमर म्हणाला, "मीही येतो. आता अंधार पडू लागलाय." दोघेजण पाण्याच्या शोधात झऱ्यावर गेले. संरक्षणासाठी धनुष्यबाणही सोबत घेतला. दोघेही झऱ्यावर पाणी पिले. आई वडिलांसाठी पिशवी धुवून त्यात पाणी घेतलं. रस्त्यात काही फळझाडे लागली. दोघांनीही फळे तोडून घेतले. ते किनाऱ्यावर आले. थंडी खूप पडली होती. वाळलेला पाला पाचोळा पेटवून अमरने शेकोटी केली. शेकोटीच्या उभेला सर्वांनी फळे खाल्ली, पाणी पिले. राम म्हणाला, "मी होडीला वेलींच्या साहाय्याने बांधतो, म्हणजे रात्री लाट आली तरी ती वाहून जाणार नाही." रामने होडी बांधली. चौघेजण 4 कोपऱ्यात बोलत बसत झोपी गेले. अमरनं पहाटे रामला उठवलं. ते दोघे लवकरच कामाला लागले. त्यांना दुसरा तट पूर्ण करायचा होता. लाकडाची जुळवाजुळव करून त्यांनी कामाला सुरुवात केली. आई वडीलही त्यांना मदत करत होते. एका प्रहराच्या अथक प्रयत्नानंतर दुसरा तटही पूर्ण झाला. त्यांनी तयार केलेली होडी परिपूर्ण होती असं नाही, परंतु त्यांना इच्छित स्थळी पोचण्याचं काम होडीला करावं लागणार होतं.
रामनं होडीच्या सर्व दिशांचे कोपरे तपासले, कारण छिद्र राहून चालणार नव्हते. आता दुसरा प्रहर चालू झाला होता. खरोखरच अशक्य वाटणारं एक काम तुम्ही दोघांनी पूर्णत्वाला नेलं. आता घरी सुखरूप पोहोचलो तर देवाची कृपा. आपण नक्कीच घरी पोहोचणार आई, आत्मविश्वासाने राम म्हणाला. सर्वांचे चेहरे आनंदी झाले. आपण निघण्यापूर्वी होडी थोडी काठ्यावर पाण्यात फिरवून आणतो, म्हणजे खरोखरच ती व्यवस्थित झाली आहे की नाही ते कळेल, राम म्हणाला. रामने थोडा वेळ पाण्यात नेऊन होडी फिरवली. होडीत पाणीही शिरत नव्हते आणि लाकडे निसटणारी नाही त्याची खात्री पटल्यावर तो परत होडी घेऊन आला. आई, बाबा, अमर, आपण आता निघूयात. होडी व्यवस्थित जमली आहे. सर्वजण होडीत जाऊन बसले. रामने आणखी 2 लाकडे तासून घेतली. गरज पडली तर होडी वल्लवायच्या कामाला येतील असा विचार त्याने केला. जवळजवळ 6 महिन्यांचा काळ त्याने बेटावर काढला होता. त्या सर्वांनी बेटाच्या त्या भूमीला नमन केले. रामने पिशवी होडीत टाकली. होडी हळूहळू मार्गक्रमण करू लागली. होडी बनवायचं हे ज्ञान तू कुठं शिकलास? वडिलांनी विचारलं. जंगलात शिकलो. तिथे एका जुन्या होडीपासून तराफा बनवताना मी निरीक्षण केलं होतं. त्यावरून मला ही कल्पना सुचली. किनाऱ्यापासून होडी दूर जात होती. अमर व राम आलटून पालटून होडी वल्लवत होते. कुठेतरी होडी पोचल्याशिवाय त्यांना त्यांच्या गावाची दिशा व अंतर कळणार नव्हते. संध्याकाळी एका बंदरावर होडी येऊन पोहोचली. 3 प्रहर होडी वल्लवून ते थकले होते. बंदराच्या किनाऱ्याला रामने होडी बांधली. 4घेजण खाली आले. बंदरावर रेलचेल होती. लोक सामानाची ने आण करत होते. जहाजे होड्या किनाऱ्यावर येत जात होत्या. राहण्याची सोय असणारी एक खोली रामने भाड्याने एका रात्रीसाठी घेतली. तेथील एका जाणकार माणसाला भेटून गावचा पत्ता सांगितला. बंदरापासून अंतर व दिशा विचारली. चुकीच्या दिशेला आल्यामुळे दिशा बदलून त्यांना पुन्हा 10-12 तासांचा प्रवास करावा लागणार होता. सर्वांना खोलीवर ठेवून राम बंदरालगतच्या गावात पोहोचला. पेठेचे गाव होते. अंधार पडला तरी बाजारपेठ चालू होती. सुरुवातीला त्याने कंदील व त्याचे इंधन विकत घेतले. सर्वांना भूक लागली होती. तो पेठेतील खाऊ विक्रीवाल्या दुकानाकडे गेला. लाडू मिठाई घेतली. एका खानावळीत जाऊन एका पिशवीत पोळ्या व पात्रात भाजी घेतली. खोलीवर आला व त्याने कंदील पेटवला. तेथील छोट्या दिव्यापेक्षा कंदिलाचा उजेड चांगला होता. त्या उजेडात सर्वजण जेवायला बसले. खूप काळानंतर पोटभर जेवायला व मेवा मिठाई खायला मिळाली. सकाळ झाली तेव्हा त्यांचा थकवा पळून गेला होता. ते उत्साहाने संचारले होते. संकटातून त्यांची सुटका झाली होती. आता घरी जाण्याचा रस्ता व अंतर कळाले होते. रामला किनाऱ्यावरील तरुण व त्याच्या कुटुंबाची आठवण झाली. किती जीव लावला होता सगळ्यांनी, परंतु आता सगळे विसरून घराकडे जाणं भाग होतं. आईवडिलांची सेवा शुश्रूषा करून त्यांना पूर्वस्थितीत आणणं भाग होतं. शिवाय घराचीही डागडुजी करावी लागणार होती. सकाळी सर्वजण उठून तयारीला लागले. बाजारात जाऊन खाण्यासाठी लागतील व काही दिवस टिकतील असे पदार्थ त्यांनी बांधून घेतले. खानावळीत नेऊन रामनं सर्वांना जेवू घातलं. जिलेबी, भजी अशा पक्वान्न त्यांना खूप काळाने मिळत होतं. सर्वांनी यथेच्छ जेवण केलं. पाण्याची पिशवी भरून घेतली. होडी पाण्यात सोडली. पिशवी, कंदील आणि 4 माणसांचा लवाजमा घेऊन होडी निघाली. आज समुद्रही शांत होता. राम आणि अमर आईवडिलांना घेऊन घरी निघाले. रामचं एकटेपण दूर झालं होतं. जीवाला जीव देणारा भाऊ मिळाला होता. मायेचं छत्र देणारे आईवडील मिळाले होते. रामने शंखदेवाचे आभार मानले. होडी वल्लवण्याचा वेग वाढवला. साधारण 1 प्रहराने ते ठिकाण आले जिथे आईवडिलांचे जहाज बुडाले होते. त्या ठिकाणाहून जाताना सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. अमरला रडू आवरेना. सर्वांनी मिळून त्याला समजावलं. तरी बराच वेळ त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा चालू होत्या. रामला चिंता होती की आईवडील सापडतील की नाही. आईवडिलांना रामची चिंता तर अमरला आईवडील गमावल्यामुळे पुढे कसे होईल याची. ईश्वराच्या मनात असल्यावर क्षणात न होणाऱ्या घटनाही होतात. माणसाचा फक्त विश्वास असला पाहिजे की मार्ग निघेल. रामला कंटाळा आला तसे अमरने होडी वल्लवायला घेतली. आलटून पालटून 2घे जण होडी वल्लवीत होते. जाणकाराने सांगितलेल्या खानाखुनाप्रमाणे होडी योग्य दिशेने पुढे सरकत होती.
खूप वर्षांनी एखादा देशभक्त मातृभूमीला परत आल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद सर्वांना झाला होता. सर्वांचे चेहरे खुलले होते. आपलं घर, आपली माणसं जगात सर्वांना प्रिय असतात. कुणीतरी चुकले तर सांगणारे असले की चुकाही लवकर दुरुस्त होतात. कौतुकाची थाप आपल्या माणसाची असेल तर तशी शाबासकी खूप बळ देऊन जाते. आज आपली माणसं आपल्यासोबत आहेत आणि कायम सोबत राहणार आहेत या भावनेनं त्याला जगण्याची नवी उमेद दिली. काही मोहरा शिल्लक होत्या. त्याची रोख रक्कम करून घराची दुरुस्ती व पलंग आणि घरातील भांडी नव्याने घ्यावी लागणार होती. सोन्याच्या मोहरांची किंमत मिळाल्यावर काही शेती घ्यायचाही तो विचार करत होता. ओळखीचा किनारा जवळ येऊ लागला तसे सर्वांचे चेहरे उजळू लागले. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजापासून व समूहापासून तो फार काळ दूर राहणं कठीणच. 6 महिन्यानंतर रामचे आईवडील परत घरी येत होते. रामलाही 5 महिन्याहून अधिक काळ झाला होता. अमर तर पहिल्यांदाच घरी येत होता. अंधार पडू लागला. रामने कंदील पेटवून लाकडाला टांगला. रामने होडी वल्हवायला घेतली. होडीचा वेग वाढवला. दूर अंतरावरून किनाऱ्यावरचे त्याचे गाव दिसू लागले. त्या दिशेने तो होडी वल्हवत होता. किनारा जवळ आला होता. अंधार बराच वाढला होता. जाणकाराने सांगितल्यापेक्षा अधिक वेळ लागत होता. ते किनाऱ्यावर टेकले तेव्हा मध्यरात्र झाली होती. रामने किनाऱ्यावर वेलीच्या साह्याने बोट बांधली. सर्वजण खाली उतरले. सर्वांनी आपल्या मायभूमीला वंदन केलं. अमरसाठी यापुढे ही कर्मभूमीच ठरणार होती. सर्वजण आनंदाने घराकडे निघाले. किनाऱ्यावर ही नीरव शांतता होती. गावातून पुढे डोंगर पार करून सर्व मंडळी घरी पोचली. रामने घराचा दरवाजा उघडला. आजोबा गाढ झोपेत होते. सर्व साहित्य घरात ठेवून झोपीची तयारी करण्यात आली. आहे त्या अवस्थेत मंडळी झोपी जाणार होती. आजोबांना उठवू नये असा विचार सर्वांनी केला. वस्तूंच्या खडखडाटामुळे त्यांना जाग आली. दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात आजोबांना सर्वांचे चेहरे दिसले. आपला मुलगा, सून, नातू सर्व मंडळी परत आलेली पाहून त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू ओघळत होते. त्यांच्या मुखातून शब्दही फुटेनात. त्याने हाताचा इशारा करून सर्वांना जवळ बोलावले. सर्वजण त्यांच्या पाया पडू लागले. सर्वांना उठवून त्याने कडकडून मिठी मारली. 6 महिने धरून ठेवलेला संयमाचा बांध फुटला. डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. अशक्य ते शक्य करून दाखवणाऱ्या शंखदेवाला आणि धडपड्या रामच्या प्रयत्नाला आजोबांनी मनोमन वंदन केले. रामने आजोबांना सर्व वृत्तांत कथन केला. सर्वांच्या आनंदाने पोट भरले. सकाळी उशिरापर्यंत सर्व मंडळी झोपलेली होती. रामचा परिवार घरी आलेला गावातही कुणाला माहीत नव्हतं. डोंगरावरील विहिरीतून राम व अमरने सकाळी पाणी आणलं. नित्यकर्म आटोपल्यावर सर्वांनी बसून कामाचं नियोजन केलं. गावापासून काही अंतरावर मोठी बाजारपेठ होती. दोघा भावाने तिथे जाऊन आवश्यक साहित्य घ्यायचं ठरवलं. आईने घरातील साफसफाई केली. गोठ्याचा परिसरही स्वच्छ केला. वडीलही कामात मदत करत होते. रामचे आईवडील परत आल्याची वार्ता परिसरातील व गावातील सर्वांना कळली. सकाळपासून भेटणाऱ्यांची गर्दी सुरू झाली. आईच्या मैत्रिणीला जेव्हा ही वार्ता कळाली तेव्हा ती खूप खुश झाली. आईवडिलांनी अमरच्या बाबतीत सर्वांना कल्पना दिली. आईची मैत्रीण दुपारी रामच्या कुटुंबाला भेटायला आली. सोबत चौघांसाठी स्वयंपाक करून घेऊन आली. राम आणि अमर यांनी आवश्यक वस्तूंची यादीप्रमाणे खरेदी केली. होडीसाठी दावे, अत्यावश्यक भांडी सर्व वस्तू त्यांनी आणल्या. 3ऱ्या प्रहरी 2 गौंडीही रामने बोलावले. त्यांना घर बांधण्यासंदर्भात नियोजन सांगितले. त्यांच्याकडून बांधकामासंदर्भात लागणाऱ्या वस्तूंची यादी घेतली. सकाळी सर्व वस्तू हजर होतील. सकाळपासून काम सुरू करण्यासंदर्भात रामने त्यांना सांगितले. त्यांनी होकार दिला. सर्व वृत्तांत रामने आजोबांना सांगितला. त्यांना खूप आनंद झाला. जुने घर व गोठा न मोडता नवीन घर बांधण्याचे त्यांनी ठरवले होते. रामकडे शेवटच्या काही सुवर्णमुद्रा शिल्लक होत्या. त्या मोडून घर, जमीन खरेदी ही महत्त्वाची कामं करायची होती. रामनं अमरला सोबत घेतलं. पेटेच्या गावी जाऊन त्यांनी सुवर्णमुद्रा विक्री केल्या. त्या बदल्यात भरपूर पैसे आले. त्या पैशांचा उपयोग करून कामे मार्गी लागणार होती. बांधकाम सुरू झालं. गावाच्या कडेला काही जमीन रामनं पाहिली होती.
ती विक्रीला निघाली तेव्हा रामने आजोबा, आई, वडील व भावाकडे विषय काढला. सर्वांनी आनंदाने सहमती दिली. मोहरा विक्रीतून आलेल्या पैशातून नियोजन करून जमिनीचे पैसे चुकते केले. काही जमीन त्याने खरेदी केली, ज्यावर त्याचे कुटुंब शेती करू शकेल. काही महिन्यात सर्व कामे मार्गी लागली. आता एक सुंदर घर तयार झालं होतं. रामच्या कुटुंबाने शेती करायला सुरुवात केली. घराच्या बाजूला पूर्वी होता तसाच गायींसाठी गोठा तयार करण्यात आला. अमर आणि राम मासेमारीसाठी समुद्रात होडी घेऊन जाऊ लागले. आई व वडील काही महिन्यात बरे झाले. तेही घराकडे, शेतीकडे लक्ष देऊ लागले. आजोबाही कामावर आणि घरावर लक्ष ठेवत. ज्या ज्या प्रदेशात राम जाऊन आला व तेथील लोकांकडून जो ते जे शिकला ते सर्व तो व्यवहारात वापरू लागला. पूर्वीच्या गायीत आणखी काही गायींची भर त्याने घातली. आता तरुणाच्या वडिलांनी म्हटल्याप्रमाणे एकापेक्षा जास्त उदरनिर्वाहाची साधनं होती. रामकडील सुवर्णमुद्रा आता संपल्या होत्या. त्या सुवर्णमुद्रा पाहताना प्रत्येक वेळी त्याला राजाची आठवण होत असे. रोजचे रोज आर्थिक व्यवहाराचे हिशोब तो आता ठेवत होता. जंगलातील प्रमुखासारखा उपलब्ध साधनात संशोधन करून नव्या नव्या गोष्टी शोधत होता. वाळवंटातील काका काकूने दिलेला सल्लाही तो पाळत होता. या सर्वांनी मिळून त्याचे जीवन खरोखरच समृद्ध केलं होतं. रामला त्या सर्वांचा खूप अभिमान वाटला. त्या सर्वांमुळेच त्याला आत्मविश्वास प्राप्त झाला होता. संध्याकाळी घरी परत आल्यावर पिशवीतील सर्व वस्तू त्याने जमिनीवर टाकल्या. मोरपीस, बासरी पाहताच त्याला देवतुल्य साधू गुरूंची आठवण झाली. बासरी शिकवलेल्या साधू शिष्यांचीही आठवण झाली. कधीही उदास वाटलं की तो बासरी वाजवत असे आणि त्याची उदासी कमी होई. किती अनमोल भेट बासरी शिकवून साधू शिष्याने दिली होती. साधूंचे गुरु तर किती निर्मळ व सरळ मार्गी होते. माणसाचे जीवन कसे असावे हे त्यांच्याकडून शिकावं. अत्यंत निर्मोही व आत्मसंयमी असं ते व्यक्तिमत्व. शेकडो साधू शिष्यांच्या आयुष्याला त्यांनी नवा अर्थ दिला आहे. आई वडिलांसारखा जीव त्यांनी शिष्यांना लावला आहे आणि त्यांच्यावर चांगले संस्कारही केले आहेत. समन्वयक मुलांचीही रामला आठवण आली. मरुद्यांच्या शेजारी असणाऱ्या गावात भेटलेला मित्र खरोखरच किती निर्व्याज्य होता. त्याने दिलेला चमकदार दगड, ओढीने दाखवलेला किल्ला सारे काही मनात कायमच साठवलं गेलं होतं. संकटाच्या काळात होडी कशी वल्लवावी हे तो त्या तरुणाकडून शिकला होता. आता त्या तरुण मित्राचे लग्न झाले असेल. त्या कुटुंबातही आनंदी आनंद झाला असेल. प्रामाणिक आणि कष्टाळू असं ते कुटुंब. आपल्या मर्यादा समजून घेऊन जगणारी ती माणसं खरोखरच विरळच. तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला त्याने मनोमन नमन केले. अडचणीच्या काळात त्यांचे कपडे बेटावर सर्वांना उपयोगी पडले. सावलीसारख्या सोबत असल्या प्रमुखांच्या मुलांना तो कसा विसरेल. वस्तीवर हल्ला झाला तेव्हाही रामला सोबत घेऊनच ते गुहेकडे गेले होते. अडचणीच्या काळात कसे मार्ग सापडत गेले याचीही त्याला जाणीव झाली. साधू शिष्याला साप चावला तेव्हा सर्वांनी केलेली धावपळ, साधुगुरूंनी प्रयत्न करून सर्व अनुभव पणाला लावून त्याला वाचवण्यासाठी केलेली शिकस्त त्याला आठवली. राजधानीवर हल्ला झाल्यावर राजाने नियोजन करून कमी सैन्यानिशी शत्रूंचा केलेला पराभव त्याला डोळ्यांसमोर दिसू लागला. वाळवंटात वादळानंतर काका काकूंचा विखुरलेला संसार त्याला दिसू लागला. तो सावरण्यासाठी होणारी त्यांची झालेली धडपडही त्यानं पाहिली होती. तरुणानं वादळातून सही सलामत केलेली सुटकाही त्याला आठवू लागली. कितीतरी प्रसंग, घडामोडी, व्यक्तिमत्व त्याच्या डोळ्यांसमोर तळून गेले. याच 5 महिन्याच्या कालावधीत तो खूप काही शिकून आयुष्यभर पुरेल अशी अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन आला होता. जीवनातील गरजा ओळखून तो त्याचा वापरही करत होता. अनुभवलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या सद्गुणांची आठवणही तो करत होता. प्रधानजींचा शांत स्वभाव, महाराजांची नियोजनबद्धता, प्रमुखांची संशोधक वृत्ती, तरुणाची निडरता व विनयशीलता, कितीतरी सद्गुणांची आठवण त्यानं केली होती. आई वडील आणि भाऊ मिळाल्याचं समाधान तर लाख मोलाचं. आई वडील तर जीवनरूपी रथाची 2 चाके, त्यांच्याशिवाय पुढे जाणे केवळ अशक्यच. आई वडील सापडले नसते तर सर्व काही मिळून ही सर्व काही गमावल्यासारखेच झाले असते. राम आज खऱ्या अर्थाने पूर्ण समाधानी झाला होता. धन्यवाद. या ठिकाणी
लेखक अशोक काशीद यांच्या सुवर्णशंख या कादंबरीची सांगता होत आहे. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.